अलक निरंजन, अलक निरंजन, जय गुरुदत्त जय गिरिनारी। अलक निरंजन, अलक निरंजन, जय गुरुदत्त जय गिरिनारी। अलक निरंजन, अलक निरंजन, जय गुरुदत्त जय गिरिनारी। जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। मी ते मी तू ते तू, कुंकडे हे लाडशी। मी ते मी तू आणि ते तू, कुंकडे हे लाडशी। वचनाशी पुढे तुटी, पोटीचे पोटी राखावे। मी ते मी तू आणि ते तू, कुंकड हे लाडशी। वचनाशी पुढे तुटी, पोटीचे पोटी राखावे। तेथील तेथे, येथील येथे, वेगळ्या कुंठे कोण भारे। याचे यास त्याचे त्यास, तुक्याने कास घातली। बघा काय म्हणतात तुकाराम महाराज या अभंगात, सुंदर अभंग या 3 चरणाचा अभंग आहे, सुंदर आहे। मी ते मी तू आणि ते तू, कुंकडे लाडशी। वचनाशी पुढे तुटी, पोटीचे पोटी राखावी। का हो, कोणाला वर दिला, कोणी दिला, कोणाला वचन दिलं? पूर्वी एका युद्धामध्ये कैकेयीने दशरथ राजाला मदत केली होती युद्धात, म्हणून राजाने तिला सांगितलं माग वर 2। ती म्हणजे वेळा मागन, मग 2 वर माग म्हणला। मला तू मदत केली, मी प्रसन्न आहे। हे राणी आवडती राणी होती, कैकेयीला 2 वर मागायला सांगितले। बघा तिने कशी वर मागू नये, तिने कशी युद्धात मदत करू नये, आणि ह्याने का म्हणू नये राजाने वर माग। तिने बी वर मागितले। ती म्हणली वेळ आल्यावर माग, हे वर मागल। पण ती वेळ आली, ती वेळ अशी आली की राजाला मुलं होतात 3 राण्यांना, आणि हा कौशल्याचा राम आणि भरत कैकेयीचा। मग राज्याभिषेक, राजाचं वय झालं, मग आता राज्याभिषेक करायचा। गादीवर मोठा राम असल्यामुळं थोरला, त्याला गादी बसवायचं होतं। हिने ऐकत्या वेळेला नेमका वर मागितला, म्हणजे मला वर मागायचा तुम्ही दिले, तुम्ही जे वर मला माग म्हणला होता ना, वचन दिलं ते आता पुरं करा। तू म्हणला माग, बघा काय मागितलं, माझ्या भरताला गाडीवर बसवा, माझ्या भरताला राजगादीवर बसवा, आणि रामाला 14 वर्ष वनवासात जाऊ द्या। हे 2 वर मागितले। आता वर तर गेला, त्यावेळेला घडलेलं तेथील तेथे, येथील येथे, वेगळ्या कुंठे कोण भारी, याचा इलाजच चालला काय वर देऊन बसलो, का असा वर दिला? पोटीचे पोटी राखावे। तर ह्या राजाने सुद्धा पूर्वी पाप केलेलं, काय पाप केलेलं? पापाचे संचिते देहाचे दंडन, तुझं नारायणा बोल नाही। पेरी कडुजिरे माझ्या अमृत फळ, आरका वृक्ष फळे कैसी येती। सुख अथवा दुःख भोग हा देहाचा, नाश ज्ञानाचा करुणे। तुका म्हणे आता देवा करूसावे, मनाशी पुसावे काय केले। या दशरथ राजाने काय केलं? पूर्वी राजे लोकांना शोक असायचा, कशाचा? शिकारी करण्याचा। मग याला बी शोक होता शिकार करण्याचा। मग सावध समजून यांनी वरून झाडातून, झाडावर चढलेला पाणवठ्यावर
श्रावण बाळा आला होता. त्याच्या अंध आईवडिलांना पाणी घेऊन जाण्यासाठी त्यांना तहान लागली होती. एका झाडाखाली कावड ठेवली, आलोच पाणी घेऊन, आणि घागर बुडवली पाण्यात, आणि आवाज आला बुडबुड असा घागरीतून पाण्याचा. हा दशरथ राजा झाडावर वर बसलेला होता. याला वाटलं कोणतरी सावध आले, म्हणून यांनी बाण सोडला त्या दिशेने आणि किंकाळी फोडली. वरमी बाण लागला रामबाळाचा. हे राजा, हे राजन, अरे माझ्या आईवडील तहानलेत, अंध आहेत ते, त्यांना हे पाणी घेऊन जा. मग आता माझं तर संपलं आयुष्य. मला वरमी बाण लागलेला आहे. माझ्या आईवडिलांना पाणी पाज, एवढं उपकार कर. मग पाणी घेऊन जातो आणि तो गडवा त्यांच्या समोर ठेवतो. अरे बाळ, बोलत का नाहीस? गप. गडवा ठेवलेला आवाज आला पाण्याचा. बाळ का बोलत नाही? किती वेळ झाला हा गप्पच का? सांगाव तरी दुःख, नाही सांगाव तरी दुःख. मग सांगणं भाग पडलं. असं असं माझ्या हातून घडलं. तुझा बाळ माझ्या हातून मारला गेला. त्याचं दुःखद निधन झालं. तुमचा बाळ मारला गेला माझ्या हातून. मला सांगा, तुम्ही कुठल्या आईवडील असं पाणी पितील? त्यांना अतोनात दुःख झालं, रडू कोसळलं. हे राजा, अरे तू काय केलंस? आमच्या बाळाला मारलं, एकुलता एक बाळ आमचा, आणि तुझ्या हातचं पाणी पिऊ का? अरे तुला मी शाप देतो, जसं आम्ही पुत्र पुत्र करून मरू, तसा तू सुद्धा पुत्र पुत्र करून मरशील. तुला हा शाप. तुला कुठला शाप? अरे तू पुत्र पुत्र करून मरशील. मग ती वेळ आली. काय वेळ आली? यांनी का त्या राणीने मदत करू नये युद्धात, कैकेयीने राजाला, आणि त्यांनी तिला का वर येऊ नये? काय वर दिला? अरे माग वर. तिने हा नेमका वर मागितला काय? की 14 वर्ष रामाला वनवास आणि माझ्या भरताला गादी पाहिजे. अगं काय मागितलं तू हे? आता हा वर तो देऊन बसला. बघा मगाशी मी काय म्हणलं, पाप केलं की जे भोगायला येतोय. पापाचे संचिते देहाशी दंडन, तुझं नारायणा बोल नाही. पेरी कडू जिरे मागे अमृत फळ, अर्कावृक्ष फळे कैशी येती. सुखात्वा दुःख भोगा द्याचा, नाशा ज्ञानाचा करू नये. तुका म्हणे आता देवा कारोसावे, मनाशी पुसावे काय केले. अहो यांनी पूर्वी पाप केलेले ते आता फेडायला ह्याला येते. मग रामाने तयारी केली जाण्याची, बोलून चालून रामच. मग रामाला जो वनवास बघायला लागतो, तो तुम्हाला आम्हाला वनवास बघायला आला, दुःख बाळगायचं काय कारण? पोटीचे पोटी राखावे, वेगळ्या कोणते कोण भारी. बघा, भोग हा भोगण्यासाठी असतो. भोगन गडे संचित वाचुनी, करावे ते मनी समाधान. म्हणून ये मनी मानूने खेदू, म्हणाव तो गोविंदू वेळोवेळा. आणि का रुसावे न लगे बहुता, आपल्या संचित वाचून या. तुका म्हणे भार घातल्यावरी, होईल कैवारी नारायण. मग भोग रामाला होऊन भोग देवाला चुकला नाही, तुम्हाला आम्हाला कसा चुकल? तर असे असे रामायण घडलं. रामायण घडायला अनेक कारणे आहेत. त्यापैकी हे एक कारण आहे की ह्यांनी का वर देऊ नये. तुकाराम महाराज काय म्हणतात, असा काय वर कोणाला देऊ नका, वर मागू बी नका. काय वर मागितला रावणाने? भगवान शंकरांना प्रसन्न झाले. भगवान शंकर, हे रावणा, अरे मी प्रसन्न आहे, माग तुला काय वर मागायचं ते. मग काय वर मागितला? हे देवा, ते देवा, हे महादेवा, मला सोन्याची लंका करून पाहिजे. आई मला कुणी मारणार नाही पाहिजे या पृथ्वीवर. मला अमरत्व पाहिजे. आता तुझा थिड सोन्याची लंका 7 कोटी, बरं सोन्याची. मग रंगाला बोलू नका, उत्मात करू नका.
मी तू ते तू कुंकड हे लाडची. मग त्याला बी गर्व झाला, मी तूपणा करायला लागला तू. त्याला असं वाटलं माझं कोण काय करणार आहे, राम माझं काय करणार आहे. त्यांनी सीतेला पळवून नेली. मग मारुतीने लंका खाक केली. जो निर्माण करतो तो खाक बी करू शकतो. लंका खाक केली मारुतीने आणि रामाच्या बाणाने त्याला मारावं लागलं त्याला. ह्या जगात कुणी अंबरपाटा घेऊन आलेलं नाहीये. ह्या जगात कुणी अंबरपाटा घेऊन आलेलं नाहीये. सगळे येते नाश पावणारे. मी तू कुंकडे लाडशी. जगात काय चालले, किती गर्व करतात लोक. मी तू कुंकडे लाडशी. अरे कसं मीपणा करू नका. कोण आहेत तुम्ही कुणी नाहीये. सगळं काय तो हरी. सगळं काय तो हरी आहे. मी तूपणा करू नका. मी तूपणाची झाली बोलवण. मी तूपणाची झाली बोलवण. मी तूपणाची बोलवण करून टाका. गर्व आला, गर्व करू नका. गर्व द्यायला आवडत नाही. शांत राहा. गर्व करू नका. हल्ली काय चालले, चांगलं केलं मी केलं, वाईट केलं तू केलंस. चांगलं केलं मी केलं, वाईट केलं तू केलं. अरे मी तू आणि ते तू. कोण तू. अरे तू कुणी नाहीयेस. तू त्या स्मशानभूमीतली राख आहेस तू. ज्या वेळेला तुला काळ उडी मारी तुझ्यावर. काही धर्मामध्ये, हिंदू धर्मात जाळण्याची क्रिया आहे. राख होईल या देहाची तुझ्या. आणि काही धर्मामध्ये गाडण्याची क्रिया आहे जमिनीत. या पृथ्वीची माती आहेस तू. माती असशी मातीशी मिळेशी. कशाला गर्व पाहिजे. माती असशी आणि मातीशी मिळेशी. आणि कोण तू. अरे ह्या स्मशानभूमीतली राख तू. कशाला गर्व पाहिजे. सगळं मातीला मिळणार आहे. तर शांत राहा. हरिनाम घ्या. हरिनामासारखं सुख नाहीये. कोण तू. आहे तो परमेश्वर श्रेष्ठ आहे. आपण कोणी नाही. आपण त्याचे सेवक आहोत. त्याचे भक्त बना, त्याचे सेवक बना. एवढं बोलून मी आता माझ्या वाचेला विराम देतो. जय राम. जय राम.